श्रीकृष्ण यादव गवळी समाज व श्री हनुमान व्यायामशाळा यांच्या वतीने मालेगाव येथे श्री कान्हा चषक 2025 क्रिकेट टूर्नामेंटचे 10, 11, 12 जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले होते। या टूर्नामेंटमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातून खेळाडू आले। वृत्तसंकलन विभाग, गर्जना न्यूज, मालेगाव। गणपती बाप्पा मोरया, गोपाल कृष्ण भगवान की जय। क्या बात है, अभिनंदन। उत्कृष्ट मॅच का सुरुवात करायची। यस तो बॉल घ्यायचा आहे, बॉल खूपच लिमिटेड आहे। ठिकाणी श्रीकृष्ण यादव गवळी गोल्ला समाज व श्री हनुमान व्यायामशाळा आयोजित श्री कान्हा चषक 2025 आपण 10, 11, 12 जानेवारी रोजी आपण आज चालू केलेली आहे। या ठिकाणी 3 दिवसाची स्पर्धा आपण भरवलेली आहे व 3 दिवसाची स्पर्धा भरवलेली आहे। यामध्ये वेगवेगळ्या गावातील आणि बाहेर जिल्ह्यातून, बाहेर राज्यातून म्हणजे MP मधून खंडवा, त्याच्यानंतर महाराष्ट्रातील जळगाव, औरंगाबाद, अकोला, पुणे, नगर आणि छत्रपती संभाजीनगर येथून क्रिकेट टीमा खेळायला आलेल्या आहेत। टोटल 10 क्रिकेट टीमा, त्यामध्ये नाशिकचाही समावेश आहे आणि 10 क्रिकेट टीमांमधून 2 दिवसाचा खेळ झालेला आहे। तिसऱ्या दिवसाचा फायनलचा खेळ आज या ठिकाणी चालू आहे। फायनल मध्ये आता नुकतीच आपले कॅम्प वॉरियर म्हणजे मालेगावची एक टीमने आताच धडधडीत प्रवेश केलेला आहे व दुसरी आता या ठिकाणी मॅच चालू आहे। खंडवा बाबा 11 आणि जळगावची श्रीकृष्ण प्रतिष्ठान या 2 संघांचा खेळ चालू आहे। या संघांमधून जो 2 संघ, एक संघ पात्र होईल तो मालेगाव कॅम्प वॉरियर्स बरोबर या ठिकाणी मॅच फायनल मध्ये खेळली जाईल। ही फायनलची मॅच थोड्याच वेळात एक तासानंतर चालू होणार आहे। या ठिकाणी आम्हाला हे आयोजन करत असताना आमचा श्रीकृष्ण यादव गवळी गोल्ला समाज, संपूर्ण वरिष्ठ मंडळी, पंच मंडळी, त्यानंतर आमची पाचीगावची पंच मंडळी व संपूर्ण कॉलेज ग्राउंडवरील मित्र मंडळी आणि क्रिकेट प्रेमींचे सहकार्य मिळालेले आहे। त्यामध्ये आमचे मालेगावातील इतर गवळी समाज असतील, श्रीराम घाट मित्र मंडळ, संगमेश्वरातील गवळीवाडा, त्यानंतर गवळीवाडा व त्या परिसरातील आणि मालेगावातील मित्र मंडळी सगळ्यांची आम्हाला इथं साथ लाभलेली आहे, सगळ्यांचं सहकार्य लाभलेलं आहे व आपल्या महाराष्ट्राचे माननीय शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहयोग आम्हाला या ठिकाणी लाभलेले आहेत। त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद। मोहल्ला यादव गवळी समाज कॅम्प यांच्यातर्फे जो क्रिकेटचं आयोजन केलेलं आहे, त्या क्रिकेटच्या आयोजनाला महाराष्ट्र गवळी समाज संघटना, आमच्या पूर्ण भारताचे अध्यक्ष, माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराजजी भाई आहिर, तसेच प्रदेश अध्यक्ष हिरामनप्पा गवळी, प्रदेश उपाध्यक्ष वसंत नाना गवळी या सर्वांतर्फे संदेश आलेला आहे आणि सर्वांना
आमच्या समाज संघटनेतर्फे आपण हार्दिक शुभेच्छा देत आहे. जय हिंद, जय